नमस्कार. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे आपण रोज वापरतो. खरं तर इतकं वापरतो की त्याबद्दल फारसा विचारही करत नाही. बरोबर. आपले फोन, स्मार्ट स्पीकर्स, अगदी गाडीतली जीपीएस सिस्टम. हो, हे सगळे आपल्याशी इतक्या सहजपणे कसे बोलतात किंवा आपण जे बोलतो ते त्यांना इतकं अचूक कसं समजतं? या सगळ्याच्या मागे जे तंत्रज्ञान आहे ते आहे एआय स्पीच. आणि आज आपण याच तंत्रज्ञानाच्या खोलात जाणार आहोत. यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलचा आधार घेणार आहोत. हो, या दोन मुख्य बाजू आहेत. एक म्हणजे मशीन आपलं बोलणं कसं ऐकतं आणि समजतं, ज्याला स्पीच रेकग्निशन म्हणतात. आणि दुसरी बाजू म्हणजे मशीन माणसासारखं बोलतं कसं. त्याला म्हणतात स्पीच सिंथेसिस. बरोबर. आणि आमचा उद्देश अगदी सोपा आहे. हे सगळं ऐकल्यावर हे तंत्रज्ञान म्हणजे काही जादू नाही, तर त्यामागे खूप रंजक विज्ञान आहे हे प्रत्येकाला समजावं. चला तर मग सुरू करूया. चला. 1 मिनिट. आपण याच्या खोलात जाण्याआधी मला हे जाणून घ्यायचंय की हे तंत्रज्ञान नक्की कुठे कुठे वापरलं जातं, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात याचा कुठे संबंध येतो. नक्कीच. कारण हे फक्त सिरी किंवा अलेक्सापुरतं मर्यादित नाही, हे नक्की. अजिबात नाही. याचा वापर आपल्या विचारापेक्षा खूप जास्त ठिकाणी होतो. सगळ्यात पहिलं आणि सोपं उदाहरण म्हणजे ग्राहक सेवा. कस्टमर सर्व्हिस तिथे कसं? आपण जेव्हा कस्टमर केअरला फोन करतो तेव्हा एक सूचना ऐकू येते. तुमचा कॉल गुणवत्ता आणि प्रशिक्षणासाठी रेकॉर्ड केला जाऊ शकतो. हो, ते तर नेहमीच ऐकू येते. तर तिथे आपलं बोलणं रेकॉर्ड करून त्याचं विश्लेषण होतं. म्हणजे ग्राहक कोणत्या प्रकारच्या समस्यांबद्दल बोलत आहेत, ते समाधानी आहेत की नाही, हे सगळं एआय ओळखतं. अच्छा, म्हणजे आपण एजंटशी बोलत असताना सुद्धा बॅकग्राऊंडला एक एआय आपलं संभाषण ऐकून त्यातून निष्कर्ष काढत असतं. वा. अगदी. आणि आता वर्क फ्रॉम होममुळे ऑनलाईन मीटिंग्स तर खूप वाढल्या आहेत. हो, तिथे याचा उपयोग होतो का? हो, नक्कीच. अनेक प्लॅटफॉर्मवर आता बोलता बोलता खाली रिअल टाइम कॅप्शन येतात. म्हणजे कोण काय बोलतंय ते लगेच लिहून दिसतं. हो, हे मी पाहिलंय. आणि मीटिंग नंतर त्याचं लिखित स्वरूपात रूपांतर म्हणजे ट्रान्स्क्रिप्ट सुद्धा मिळतं. बरोबर. यामुळे मीटिंगमधला कोणताही महत्वाचा मुद्दा सुटत नाही. आणि आरोग्य सेवेबद्दल काय सांगाल? तिथे याचा काय उपयोग होतो? आरोग्य सेवेत तर हे तंत्रज्ञान खूपच उपयोगी ठरत आहे. डॉक्टर पेशंटशी बोलता बोलता नोट्स डिक्टेट करतात. डिक्टेट करतात म्हणजे? म्हणजे ते तोंडी सांगतात आणि सॉफ्टवेअर ते आपोआप टाईप करतं. यामुळे डॉक्टरांचा रिपोर्ट बनवण्यात जाणारा वेळ वाचतो आणि ते रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील संवादाचा एकही महत्वाचा मुद्दा सुटणार नाही. पण पण यात एक धोका नाही का? कुठला धोका? म्हणजे डॉक्टरांनी बोललेलं सिस्टीमने चुकीचं ऐकलं तर? समजा औषधाच्या नावांमध्ये किंवा डोसमध्ये काही चूक झाली तर? अशा महत्वाच्या ठिकाणी अंतिम तपासणी ही माणसाकडूनच केली जाते. अच्छा. याशिवाय ज्यांना दृष्टीची समस्या आहे त्यांच्यासाठी स्क्रीन रीडर्स, वेबसाईट्स किंवा डॉक्युमेंट्स मोठ्याने वाचून दाखवतात. हे स्पीच सिंथेसिसमुळे शक्य होतं. खरंय. म्हणजे ग्राहक सेवेपासून ते शिक्षणापर्यंत हे तंत्रज्ञान खरंच सगळीकडे पसरलेलं आहे. मला आठवतंय, काही वर्षांपूर्वी मी व्हॉइस टू टेक्स्ट मेसेज पाठवायचा प्रयत्न केला होता. आणि मी घरी पोहोचतोय ऐवजी काहीतरी भलतंच पाठवलं गेलं होतं. त्या मानानं आजचं तंत्रज्ञान कितीतरी पटीनं सुधारलं आहे. खूपच सुधारलंय. चला तर मग या मागची प्रक्रिया समजून घेऊया. आपण एका आवाजाचा प्रवास पाहूया. मी आज हवामान कसे आहे असं माझ्या फोनला विचारल्यापासून ते माझ्या स्क्रीनवर हे वाक्य दिसण्यापर्यंत नक्की काय काय घडतं. उत्तम कल्पना आहे. या प्रक्रियेला म्हणजे स्पीच रेकग्निशनला आपण 3 मुख्य भागांमध्ये समजू शकतो. पहिला भाग आहे आवाजाला स्वच्छ करणे आणि तयार करणे. म्हणजे काय? आवाजाला स्वच्छ करणे? हो. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला आवाज हा हवेतल्या लहरींच्या स्वरूपात असतो. माईक या लहरींना पकडून त्याचं डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करतो. याला म्हणतात ऑडिओ कॅप्चर. ओके. आणि यासाठी साधारणपणे एका सेकंदात 16,000 वेळा आपल्या आवाजाचे नमुने घेतले जातात. 16,000 वेळा एका सेकंदात? हो. पण यात फक्त आपला आवाज नसतो नाही का? आजूबाजूचा गोंधळ, जसे की पंख्याचा आवाज, गाडीचा हॉर्न, हे सगळं पण रेकॉर्ड होतं. हो, बरोबर. त्यामुळे पुढची पायरी ही अनावश्यक आवाज काढून टाकण्याची असणार. अगदी बरोबर. याला प्री प्रोसेसिंग म्हणतात. यात आवाजातील अनावश्यक गोंधळ काढून टाकला जातो आणि त्यानंतर डिजिटल आवाजातून फक्त बोलण्याचे महत्वाचे घटक वेगळे काढले जातात. अच्छा. याला मील फ्रिक्वेन्सी सेप्स्ट्रल कोएफिशियंट्स म्हणजे MFCS असे एक अवघड नाव आहे. थांबा, हे नाव थोडं जास्तच अवघड आहे. सोपं करून सांगाल का? नक्कीच. हे असं आहे जसं की आपण संत्र्याचा रस काढतो.
संत्र्याचा रस. हो, आपण फक्त रसासाठी संत्र पिळतो आणि साल आणि बिया फेकून देतो, बरोबर? हो. इथेही तसंच आहे. आवाजातील अनावश्यक माहिती काढून फक्त बोलण्याचा अर्क किंवा पॅटर्न ठेवला जातो. यामुळे मॉडेलला पुढे प्रक्रिया करायला सोपं जातं. तर हा झाला पहिला भाग. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याकडे आवाजाचा शुद्ध अर्क आहे. हं. आता दुसरा भाग, जो मला वाटतं सर्वात महत्वाचा असणार, या आवाजाचा अर्थ लावणे. अगदी बरोबर. इथे 2 मॉडेल एकत्र काम करतात. पहिला आहे अकोस्टिक मॉडेल. अकुस्टिक मॉडेल. याचं काम आहे आवाजाचे सर्वात लहान घटक ओळखणं, ज्यांना फोनीम म्हणतात. फोनीम. हो, उदाहरणार्थ कमळ या शब्दात क, म आणि ळ हे जे मूळ ध्वनी आहेत ते फोनीम झाले. हे मॉडेल प्रत्येक क्षणी कोणता फोनीम उच्चारला गेला आहे याचा अंदाज लावतं. एक मिनिट, म्हणजे जर सिस्टम फक्त ध्वनी ओळखत असेल तर इंग्रजीतल्या देर आणि देर मधला फरक तिला कसा कळणार? त्यांचे ध्वनी तर जवळजवळ सारखेच आहेत. बरोबर. इथे तर मोठा गोंधळ होईल. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. आणि म्हणूनच अकॉस्टिक मॉडेल एकटं काम करू शकत नाही. त्याला मदत करायला येतं दुसरं मॉडेल, लँग्वेज मॉडेल. लँग्वेज मॉडेल. हो, या मॉडेलला भाषेचं व्याकरण आणि शब्दांचे संदर्भ माहिती असतात. त्याला माहिती आहे की द वेदर इज नाईस हे वाक्य बरोबर आहे, पण द वेदर इज नाईस हे व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे. अच्छा. सोप्या भाषेत सांगायचं तर एकॉस्टिक मॉडेल काय ऐकू आलं हे सांगतं, तर लँग्वेज मॉडेल त्याचा अर्थ काय असू शकतो याचा अंदाज लावतं. वा, म्हणजे एक मॉडेल कान आहे तर दुसरं मेंदू. खूपच छान उदाहरण आहे हे. हो, आणि आजकालचे AI मॉडेल्स जसं की ट्रान्सफॉर्मर मॉडेल हे यात खूपच प्रगत झाले आहेत. ते संदर्भाला समजण्यात खूप हुशार असतात. म्हणजे वाक्यात आधी आणि नंतर काय शब्द आले आहेत यावरून ते अचूक अंदाज लावतात. अगदी. या 2 मॉडेल्सच्या जुगलबंदीमुळेच आजची स्पीच रेकग्निशन सिस्टम इतकी अचूक झाली आहे. छान. म्हणजे आता आवाजाचा अर्थ पण लागला. आता शेवटचा भाग, या अर्थाला अंतिम स्वरूप देणे. हो, आता आपल्याकडे अकॉस्टिक आणि लँग्वेज मॉडेलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हजारो किंबहुना लाखो संभाव्य वाक्य तयार होतात. लाखो? हो, आणि यातून सर्वात योग्य वाक्य निवडण्याचं काम डिकोडिंगमध्ये होतं. यासाठी बीम सर्च नावाचे एक तंत्र वापरलं जातं. बीम सर्च. हे एखाद्या GPS सारखं आहे. जसं GPS अनेक रस्त्यांमधून सर्वात योग्य आणि जलद मार्ग शोधून काढतं, तसंच बीम सर्च अल्गोरिदम शब्दांच्या संभाव्य साखळ्यामधनं सर्वात योग्य वाक्य शोधून काढतं. अगदी बरोबर. आणि हे निवडलेलं वाक्य मग आपल्याला स्क्रीनवर दिसतं का? जवळपास. पण त्याआधी एक शेवटचा छोटा टप्पा असतो, पोस्ट प्रोसेसिंग. यात तयार झालेल्या टेक्स्टला अंतिम रूप दिलं जातं. म्हणजे? यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि मग ते सजवलेलं वाक्य आपल्याला दिसतं. म्हणजे मी फक्त आज हवामान कसे आहे असं विचारतो, पण त्यामागे माझ्या आवाजाचं डिजिटल रूपांतर, त्यातून गोंधळ काढून शुद्ध अर्क काढणं, मग ध्वनी आणि व्याकरण वापरून त्याचा अर्थ लावणं. हजारो पर्यायांमधून सर्वोत्तम वाक्य निवडणं आणि मग त्याला सजवून सादर करणं. एवढी मोठी प्रक्रिया काही सेकंदाच्या आत घडते. अविश्वसनीय. अगदी. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की अचूकता साधण्यासाठी मशीनला फक्त ध्वनी नाही तर भाषेचं व्याकरण आणि संदर्भ दोन्ही समजून घ्यावं लागतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. पण ही तर नाण्याची एकच बाजू झाली. बरोबर. दुसरी बाजू तर यापेक्षाही रंजक आहे. जेव्हा गुगल मॅप्स आपल्याला पुढचा वळण सांगतो, तेव्हा तो आवाज इतका मानवी कसा वाटतो? तिथे नक्की काय प्रक्रिया घडत असेल? खूप चांगला प्रश्न आहे. ही आहे स्पीच सिंथेसिसची प्रक्रिया, जी टेक्स्टला नैसर्गिक आवाजात बदलते. या प्रक्रियेत साधारणपणे 4 टप्पे असतात. ओके. पहिला टप्पा आहे टेक्स्ट नॉर्मलायझेशन. म्हणजे टेक्स्टला नॉर्मल करणं. हो, एक प्रकारे तसंच म्हणू शकता. यात लिहिलेल्या टेक्स्टला बोलण्याच्या स्वरूपात आणलं जातं. उदाहरणार्थ, डॉक्टर स्मिथ ऑर्डर 3 आयटम्स फॉर $25.50 असं वाक्य असेल. तर कॉम्प्युटरला डॉक्टर किंवा डॉलर हे चिन्ह कसं वाचायचं हे कळणार नाही. अगदी बरोबर. म्हणून टेक्स्ट नॉर्मलायझेशन या वाक्याला डॉक्टर स्मिथ ऑर्डर 3 आयटम्स फॉर $25.50 अशा पूर्ण वाक्यात बदलतं. यामुळे सिस्टम गोंधळात नाही. समजलं. म्हणजे अंक, चिन्ह आणि संक्षिप्त रूपांना पूर्ण शब्दात बदललं जातं. यानंतर काय होतं? यानंतर येतो दुसरा टप्पा,
लिंग्विस्टिक ॲनालिसिस म्हणजेच भाषिक विश्लेषण. आता या वाक्यातील प्रत्येक शब्दाचे फोनीममध्ये म्हणजे उच्चाराच्या मूळ घटकांमध्ये रूपांतर केलं जातं. अच्छा, पुन्हा तेच फोनीम. हो. आणि इथे खरी गंमत आहे. इंग्रजीत रीड हा शब्द घ्या. READ, रीड. हो. आय रीड बुक्स म्हणजे मी पुस्तकं वाचतो. आणि आय रेड दॅट बुक येस्टरडे म्हणजे मी ते पुस्तक काल वाचलं. हो, दोन्ही वाक्यात स्पेलिंग तेच आहे, पण उच्चार बदलतो. बरोबर. हे मॉडेल वाक्याच्या काळानुसार म्हणजे संदर्भावरून हा फरक ओळखतं आणि योग्य उच्चार निवडतं. कमाल आहे. म्हणजे फक्त शब्दच नाही, तर त्याचा संदर्भ पाहून उच्चार ठरवला जातो. पण आवाजातला जो जिवंतपणा असतो, तो चढ उतार, तो कसा येतो? कारण सुरुवातीचे रोबोटिक आवाज खूपच सपाट होते. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. आणि त्याचं उत्तर तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यात आहे, प्रोसोडी जनरेशन. प्रोसोडी हा नवीन शब्द आहे. प्रोसोडी म्हणजे बोलण्यातील लय, चढ उतार, कुठे जोर द्यायचा आणि कुठे थांबायचं हे सगळं. यामुळेच आवाज नैसर्गिक आणि मानवी वाटतो. एक उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. मी असं कधीच म्हटलं नाही की त्याने केक खाल्ला, हे वाक्य घ्या. आता जर तुम्ही मी या शब्दावर जोर दिला तर त्याचा अर्थ काय होतो? दुसऱ्या कोणीतरी म्हटलं असेल, मी नाही. बरोबर. आणि जर तुम्ही त्याने वर जोर दिला तर अर्थ होतो की मी म्हटलं, पण दुसऱ्या कोणाबद्दल तरी, त्याच्याबद्दल नाही. अगदी बरोबर. आणि जर केकवर जोर दिला तर त्याने दुसरं काहीतरी खाल्लं असेल, केक नाही. वा, म्हणजे शब्दांवरील जोरानुसार अर्थ पूर्णपणे बदलतो. हो, आणि हेच काम प्रोसोडी जनरेशन करतं. AI मॉडेल वाक्याचा प्रकार म्हणजे ते प्रश्न आहे की साधं वाक्य, शब्दांवरील जोर आणि कुठे थांबायचं हे ठरवतं. यामुळेच प्रश्न विचारताना आवाज वर जातो आणि साधं वाक्य संपताना खाली येतो. परफेक्ट. हाच तो मानवी स्पर्श आहे ज्यामुळे आवाज जिवंत वाटतो. म्हणजे आवाजातला तो खरा मानवी स्पर्श प्रोसोडीमुळे येतो. हे खरंच खूपच रंजक आहे. आता शेवटचा टप्पा कोणता? चौथा आणि अंतिम टप्पा आहे स्पीच सिंथेसिस किंवा ऑडिओ जनरेशन. न्यूरल वोकोडर नावाचं एक खास मॉडेल. न्यूरल वोकोडर. हो, ते आधीच्या टप्प्यातून मिळालेले फोनीम आणि प्रोसोडीच्या माहितीनुसार आवाजाच्या लहरी तयार करतं. हे स्पीच रेकग्निशनच्या अगदी उलट काम करतं. म्हणजे तिथे आवाजाचं टेक्स्टमध्ये रूपांतर होतं आणि इथे टेक्स्टचा आवाजात. बरोबर. आणि मग आपल्याला एक नैसर्गिक, मानवी वाटणारा आवाज ऐकू येतो. हे सगळं ऐकून खूप छान वाटलं. पण जे आपण आत्ता शिकलो ते लगेचच आपण स्वतः वापरून पाहू शकतो का? हो, नक्कीच. मायक्रोसॉफ्टच्या चॅट प्लेग्राऊंडवर मायक्रोसॉफ्ट 5 मिनी नावाचे एक मॉडेल उपलब्ध आहे. तिथे तुम्ही हे दोन्ही अनुभव घेऊ शकता. अच्छा, ते कसं करायचं? तुम्ही त्या प्लेग्राऊंडच्या सेटिंग्जमध्ये जाऊन स्पीच टू टेक्स्ट हा पर्याय चालू करू शकता. त्यानंतर माईकचं बटन दाबून तुम्ही बोलून प्रश्न विचारू शकता. आणि माझं बोलणं आपोआप टेक्स्टमध्ये टाईप झालेलं दिसेल? हो, हे झालं स्पीच रेकग्निशन. आणि उत्तर ऐकण्यासाठी? त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन टेक्स्ट टू स्पीच चालू करायचं. त्यानंतर मॉडेल जे काही उत्तर देईल ते तुम्हाला आवाजात ऐकू येईल. वाह! इतकंच नाही तर तिथे तुम्हाला पुरुषी आवाज हवा की स्त्रीचा, कोणत्या प्रकारचा हवा हे निवडण्याचा पर्यायही मिळतो. म्हणजे आपण जे शिकलो ते लगेच प्रत्यक्ष वापरून पाहता येईल. हे तर शिकणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? आपण पाहिलं की मशीनचं आपल्याशी बोलणं किंवा आपलं बोलणं समजून घेणं हे काही जादू नाही. नाही, त्यामागे आवाजाचं विज्ञान आणि भाषेचं व्याकरण यांची एक अतिशय गुंतागुंतीची पण तर्कशुद्ध जुळणी आहे. अगदी. स्पीच रेकग्निशनमध्ये आवाजाला स्वच्छ करण्यापासून ते त्याला अंतिम स्वरूप देण्यापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. आणि स्पीच सिंथेसिसमध्ये टेक्स्टपासून नैसर्गिक आवाजापर्यंतचे टप्पे समजून घेतले. या दोन्ही प्रक्रिया एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने संवादात्मक AI तयार होतो. जो आज आपलं आयुष्य अनेक मार्गांनी सोपं बनवत आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार. आपण पाहिलं की प्रोसोडीमुळे AI आवाजात भावनांचा आभास निर्माण करू शकतं. आभास. हो. अगदी हुबेहूब नक्कल करू लागेल. तेव्हा मशीनचा आवाज आणि खऱ्या मानवी भावना यातला फरक आपण ओळखू शकू का? आणि तेव्हा संवादाचा अर्थ काय असेल? याचा विचार नक्की करा.